ठाण्यात निधी अभावी 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद। ठाणे शहरात नदुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी 25 ते 30 लाखांच्या निधी आवश्यकता आहे, परंतु या कामासाठी पालिकेकडे निधीच उपलब्ध नाही। ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेला 1400 पैकी 112 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे। त्यावर पर्याय म्हणून ठाणे महापालिकेने आता बंद कॅमेऱ्यांच्या जागेवर पोलीस योजनेतून बसविण्यात येणारे कॅमेरे बसविण्याचा विचार सुरू केला असून तशा सूचना पालिकेकडून पोलिसांना देण्यात येत आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली। ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते। या कॅमेऱ्यांमुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस करण्यासाठी पोलिसांना मदत झाली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा, पाऊस यामुळे बंद होत असल्याचे यापूर्वी समोर आले होते। या कॅमेऱ्यांची पालिकेकडून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत होते। 2016, 17 आणि 18 या 3 वर्षात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवण्यात आले आहेत। त्यासाठी नगरसेवक निधीही वापरण्यात आला होता। हे कॅमेरे बसवून 7 ते 8 वर्षांचा काळ लोटला असून यातील अनेक कॅमेरे आता नादुरुस्त होऊ लागले आहेत। असे काही कॅमेरे पालिकेने यापूर्वी काढून त्या जागी नवीन कॅमेरे बसवले आहेत, परंतु गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही रुळावर आलेली नसून नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही। त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेल्या 1400 पैकी 112 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत आहेत।